हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. आरना सुवर्णा स्टिच या चॅनलवरती तुमचे पुनश्च स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत 3 ते 4 वर्षाच्या मुलीची गोल साडी. त्यासाठी आपण परकर बनवण्यासाठी अर्धा मीटर अस्तर घेतलेले आहे. परकर बनवण्यासाठी आपल्याला साडीच्या उंचीपेक्षा 2-3 इंच कमी घेऊन ती मार्किंग करून घ्यायची आहे. त्यामुळे आपण परकरसाठी 19 इंचावर मार्किंग करणार आहोत. त्यानंतर आपल्याला शीटघेरचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यात एक मिळवून असे माप टाकायचे आहे. त्यासाठी शीटघेरचा चौथा भाग 6 आलेला आहे आणि त्यामध्ये 1 इंच म्हणजे 7 इंचावर मी मार्किंग केलेली आहे. नंतर आपल्याला फोल्ड केल्याच्या साईडनी 1 इंच घेऊन असा गोलाई आकार देऊन द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कमरपासून तर पूर्ण उंचीचे माप घ्यायचे आहे आणि त्याच्या निम्मे करून तिरकस अशी लाईन मारून घ्यायची आहे. आता आपल्याला हे निशाण केलेले व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहे. ही साडी शिवण्यासाठी खूपच सोपी आहे मैत्रिणींनो. ज्यांना फक्त सरळ शिलाई करता येते त्या पण या साडीला खूप इझिली तयार करू शकतात. ही वरची कट केलेली पट्टी आपल्याला नेफा बनवायला कामी येईल. आपण हे तिरकस भाग ड्रॉ केलेला आहे ते पण काटून घ्यायचे आहे आणि परकरच्या खालच्या साईडने आपल्याला ते जॉईन करायचे आहे. जसे आपण त्या साईडने 1 इंच घेऊन गोलाई दिली त्याचप्रमाणे आता आपल्याला खाली पण पेटीकोटला गोलाई देऊन द्यायची आहे 1 इंचाची. आता आपण साडीसाठी लागणारा कापड मोजून घेणार आहोत. त्यासाठी पदर उजव्या साईडने घेतलेला आहे मी आणि हा झाला एक टेप. एक टेपमध्ये 60. हा झाला दुसरा टेप. दुसऱ्या टेपमध्ये 60 म्हणजे 120 आणि समोर आलेला आहे 20 इंच म्हणजे 140 इंच पूर्ण साडीचं माप आलेलं आहे. साडीची उंची 22.5 इंच घेतलेली आहे. आता आपल्याला निस्त्या पदराकडून जेवढं आपलं शीटघेरचं माप आलेलं होतं 14, 14, 28 एवढं घेऊन घ्यायचं आहे आणि पदराच्या साईडनी आपल्याला 50 घेऊन तिथं निशाण करून द्यायचं आहे. त्यानंतर 28 नंतर आपल्याला 6 अशा प्लेटसाठी निशाण करून घ्यायचे आहे. आपण जे उजव्या हाताला 50 इंच घेतलेले आहे ते कापड झाले आपले पदराचे कापड आणि डाव्या साईडने जे 28 इंच घेतलेले आहे ते आहे आपले परकर जोडण्यासाठी 28 इंच. त्यानंतर आपल्याला प्लेट 6 इंचाच्या घ्यायच्या आहेत. जास्त मोठ्या पण नाही घेतल्या तरी चालतात. थोड्या छोट्या घेतल्या तरी चालतील कारण लहान मुलगी असल्यामुळे प्लेट पण छोट्याच पाहिजे जेणेकरून त्या दिसायला छान दिसतील. सर्व प्लेट आपल्याला खाली वर न करता एकसारख्या अरेंज करून घ्यायच्या आहे आणि पिन लावून सिक्युअर करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला पदराकडून जी आपण कट केलेली साडी आहे त्याला टिप मारून घ्यायची आहे पलटवून. जर तुमचा पदर पण ओपन असेल तर त्याला डबल फोल्ड करून टिप मारून घ्या. चला आपण आता मशिनीवर जोडून घेऊया.
हा बघा, आपला परकरचा कापड ज्या प्रकारे होता त्या प्रकारे आपण याला 1 इंच घेऊन कट करून घेतलेला आहे. असा आपला परकरचा कापड दिसेल. त्याला दोघांना आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडनी डबल फोल्ड करून टीप टाकून घ्यायची आहे. हा झाला आपला परकर तयार. आणि हा कापड असं समजा की साडीचाच कापड आहे म्हणून, तर त्याच्यावरती आपल्याला परकर कसा जोडायचा तो बघून घ्या. काठाच्या साईडनी पेटीकोटचा कापड घ्यायचा आहे डाव्या हाताला आणि त्याला जोडून घ्यायचा आहे. आणि वरच्या साईडनी जो आपण 28 इंच घेतलेला होता तिथपर्यंत आपल्याला पेटीकोट जोडून घ्यायचा आहे. डाव्या साईडनी आपल्याला पूर्ण डबल फोल्ड करून टीप टाकून घ्यायची आहे. नंतर आपण थोडा कापड सोडलेला आहे उजव्या साईडनी, तिथं 3 इंचापर्यंत आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आणि तेवढी जागा आपल्याला सोडायची आहे. तुम्ही म्हणत असाल की हे एवढं छोट्या छोट्या कापडावर का सांगत आहे, तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ बनवताना व्हिडिओ बंदच पडून गेला होता. त्यामुळे मला तो व्हिडिओमध्ये दाखवता नाही आलं, म्हणून मी तुम्हाला ते छोटे छोटे पॅटर्न कट करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही समजून घ्याल. हा असा आपला परकर जॉईन झालेला आहे आणि डाव्या साईडला 3 इंच सोडून द्यायचे आहे. त्याचप्रमाणे आपण जे 28 इंच घेतलेले होते तिथं आपल्या प्लेट आलेले आहे. प्लेटच्या साईडला आपल्याला परकरचे 1 इंच सोडून द्यायचं आहे आणि खालच्या साईडला 3 इंच टीप मारून घ्यायची आहे. आपण आता पदराच्या साईडनी डबल फोल्ड करून टीप मारून घेणार आहेत पूर्ण पदरापर्यंत. जर तुमचा पदर ओपन असेल तर तुम्ही पदराला आडव्या साईडनी पण डबल फोल्ड करून टीप मारून घ्या. माझ्या साडीला पदर नसल्यामुळे मी त्याला रेडीमेड लेस आणून पदराचा लूक दिलेला आहे आणि साडीचा पदर तयार केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच साडीच्या अर्ध्या कापडापासून नऊवारी शाही मस्तानी तयार केलेली होती. त्यातूनच हा कापड वाचलेला होता. त्यातून ही एक लहान मुलीची अजून गोल साडी तयार केलेली आहे. तर तुम्ही पण अशा एका साडीपासून 2 साड्या 3 ते 4 वर्षाच्या मुलीच्या तुम्ही पण बनवू शकता मैत्रिणींनो. 2 साड्या होऊन सुद्धा अजून एखादा फॅन्सी ड्रेस तयार होईल एवढा कापड या साडीमध्ये वाचलेला आहे. तर अजून काय उपयोगात आणता येईल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया मैत्रिणींनो. आता आपल्याला पदराचा कापड आतमध्ये ठेवून परकरचा 3 इंच सोडलेला भाग आणि डाव्या हाताचा 3 इंचावरती टीप मारलेली आहे ते दोघं भाग आपल्याला घेऊन खालीपर्यंत शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा, दोघं परकरचे कापड पण जॉईन करायचे आणि खाली राहिलेला साडीचा कापडाला आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे.
डबल शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून धागे नको निघायला म्हणून. आता साडी सरळ करून घ्यायची आहे. साडी सरळ करून झाल्यावर आपल्याला साडीची कमर मोजून घ्यायची आहे. आपण बेल्ट लावण्यासाठी साडीची कमर मोजून घेत आहे. तर साडीची कमर 13 आलेली आहे माझी. तर 1 इंच घेऊन 14 इंच प्लस 14 इंच बरोबर 28 इंच असा बेल्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. मैत्रिणींनो, बेल्टला अर्धा इंच दोघं साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, आता एका साईडनी आपल्याला बेल्ट जोडून घ्यायचा आहे. पूर्ण गोल फिरवून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बेल्ट जॉईन करून घ्या. पूर्ण गोल नेफा लावून झाल्यावर आपल्याला राहिलेला कापड आतमध्ये टाकून शिलाई टाकून घ्यायची आहे. आपला हा बेल्ट लावून तयार झालेला आहे. तर याला आपल्याला आता आतमध्ये घेऊन त्यावरती शिलाई करायची आहे. जर तुमचा साडीचा कापड जाड असेल तर तुम्हाला 2-3 इंचापर्यंत सुई धाग्याच्या साहाय्याने टाके टाकून घेतले तरी चालतील आणि नंतर शिलाई मशीनच्या साहाय्याने तुम्ही शिलाई टाकू शकता. माझ्या साडीचा कापड जास्त जाड नाही, त्यामुळे मी मशीननीच शिलाई टाकून घेत आहे. तर या प्रकारे आपल्याला पूर्ण आतमध्ये बेल्ट व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे. आतल्या बाजूने जर आपण फक्त अस्तराचा बेल्ट तयार करून लावला तरी चालतो मैत्रिणींनो. पण जर मुलगी मोठी झाली तर मग आपल्याला थोडीशी साडी मोठी करायची असेल, त्यावेळेस ही साडीचा कापड आपण लावलेला जो असतो तो आपण खोलून साडी मोठीही करू शकतो. तर या प्रकारे आपण पूर्ण बेल्ट लावून घेतलेला आहे. तुम्ही ह्या बेल्टमध्ये इलास्टिक पण अटॅच करू शकता किंवा नाळा पण टाकू शकता. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते तुम्ही करू शकता. बघा मैत्रिणींनो, किती सोप्या पद्धतीने ही साडी तयार झालेली आहे. तर ही साडी फक्त ज्यांना सरळ शिलाई टाकता येते त्यांना पण ही साडी शिवता येईल, इतकी सोपी ही साडी आहे. साडी शिवताना जास्त मापेही घ्यावी लागत नाही, ना जास्त काही शिवण्याची गरज आहे मैत्रिणींनो. तरी पण खूप सुंदर दिसते ही साडी. आपण कापडाचा नाळा करून साडीमध्ये त्याला पिनच्या साहाय्याने टाकून देणार आहोत. तुम्हाला जर ही साडी शिवायची आहे तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये प्रत्येक स्टेप बाय स्टेप जशी मी शिवून दाखवलेली आहे तशी तुम्ही पण शिवून बघा, नक्की जमेल. कारण साडीमध्ये शिवण्यासारखं असं जास्त काहीच नाही आहे, तरी खूप सुंदर दिसते ही साडी.
प्लेट व्यवस्थित सेट करून आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे। जास्त गरम न करता थंड अशी प्रेस करून घ्यायची आहे आणि साडीच्या प्लेट आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत। तयार आहे आपली बेबी साडी मैत्रिणींनो। 1 2 3 4 5 6 7 8 9 प्लेट आलेले आहे माझ्या साडीला। खूपच सुंदर अशी साडी दिसत आहे मैत्रिणींनो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी। बाय बाय।